नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया प्रकरण क्रमांक 8 चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार। आपण मागच्या वर्षी पाहिलेल्या काही गोष्टी इथे आठवून पाहूया। जरा आठवूया, दिलेल्या मापानुसार त्रिकोणाच्या रचना करा। मग इथे आपल्याला जर त्रिकोणाची माप दिली असतील, तुमच्या लक्षात येईल की इथे त्रिकोण ABC मध्ये लांबी AB बरोबर 5 सेमी, लांबी BC बरोबर 5.5 सेमी आणि लांबी AC बरोबर 6 सेमी। म्हणजेच त्रिकोणाचे जे एकूण घटक आहेत 6, त्या 6 घटकापैकी कोणतेही 3 घटक जर आपल्याला दिलेले असतील आणि त्या 3 घटकामध्ये एक जर लांबी असेल तर आपण त्या त्रिकोणाची रचना करू शकता। त्रिकोण DEF मध्ये मापकोन D दिलेला आहे 35 अंश, मापकोन F दिलेला आहे 100 अंश, मापकोन लांबी DF दिलेली आहे 4.8 सेमी। तिसऱ्या उदाहरणामध्ये MP NP ह्या 2 बाजू दिलेल्या आहेत आणि P हा कोन दिलेला आहे। चौथ्या उदाहरणामध्ये त्रिकोण XYZ मध्ये एक कोन आणि 2 बाजू दिलेल्या आहेत। म्हणजेच या चारही उदाहरणं जर तुम्ही पाहिली, ह्या चारही उदाहरणांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर जेव्हा आपल्याला कोणतेही 3 घटक, एकूण 6 घटकांपैकी कोणतेही 3 घटक आपल्याला माहित असतील, परंतु अट अशी आहे की त्या 3 घटकामध्ये एक हा काय असला पाहिजे, लांबी म्हणजेच एखादी बाजू असली पाहिजे। आता चौकोन रचनेसाठी आपल्याला पहिल्यांदा चौकोनाचे घटक लक्षात घेणं गरजेचं आहे। तर इथे तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात। जर आपण या चौकोनाचं उदाहरण घेतलं तर चौकोन PQRS यामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाजू दिसतात, तर बाजू PQ, बाजू QR, बाजू RS आणि बाजू SP, त्याचबरोबर कर्ण PR आणि कर्ण QS। म्हणजे इथे 4 बाजू, नंतर 2 कर्ण आणि त्याचबरोबर चौकोन या नावातच आपल्याला दिसतंय की 4 कोन आहेत, कोन P, कोन Q, कोन R आणि कोन S। म्हणजेच चौकोनाला 4 कोन, 4 बाजू व 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात। आता पुढचा भाग आहे चौकोन रचना। चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटकांची मापे माहित असतील तर त्या चौकोनाची रचना करता येईल। 10 घटक कोणते आहेत ते आपण आताच पाहिलेलं आहे, त्या म्हणजे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण। यापैकी कोणतेही 5 घटक जर आपल्याला माहित असतील तर आपण त्या चौकोनाची रचना करू शकतो। या रचनांचा आधार त्रिकोण रचना हाच असतो। म्हणजे जसं आपण त्रिकोण काढण्यासाठी ज्या रचना करतो त्याच पद्धतीने आपण चौकोनाची रचना सुद्धा करू शकतो। इथे पहिला प्रकार आहे चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे। आपण वहीत सोडवून पाहूया की कशा प्रकारे ह्या चौकोनाची रचना करता येईल। कोणकोणत्या बाबी माहिती आहेत, तर 4 बाजू आणि एक कर्ण। आपण इथे उदाहरण पाहूया। चौकोन PQRS असा काढा की लांबी PQ बरोबर 5.6 सेमी, लांबी QR बरोबर 5 सेमी, लांबी PS बरोबर 4.3 सेमी, लांबी RS बरोबर 7 सेमी
लांबी QS बरोबर 6.2 सेमी. आता इथे आपल्याला एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 घटक इथे दिलेले आहेत आणि त्या 5 घटकांपैकी 4 घटक हे बाजू आहेत आणि 1 कर्ण आहे. आपण पहिल्यांदा समजून घेऊया की बाजू आणि कर्ण कशा प्रकारे ओळखायचे. तर आपल्याला चौकोन दिलेला आहे PQRS. याचा अर्थ हा चौकोन जो आहे ह्याच्या जर आपण बाजू पाहिल्या तर ह्या नावावरूनच आपण त्या बाजू ओळखू शकतो की बाजू PQ, बाजू QR, बाजू RS आणि बाजू PS. अशा प्रकारे 4 बाजू आहेत. मग इथे कोणकोणत्या दिलेल्या आहेत बाजू? तर PQ, QR आणि PS आणि RS ह्या 4 बाजू आहेत आणि QS हा काय असणार आहे? कर्ण असणार आहे. मग आपण या चौकोनाची आधी कच्ची आकृती काढूया आणि त्या आकृतीमध्ये आपण दिलेल्या घटकांची माहिती लिहू. ही कच्ची आकृती एक प्रकारे जसं आपण घर बांधण्यापूर्वी त्या घराचा आराखडा तयार करतो त्याप्रमाणेच ही कच्ची आकृती आपल्याला चौकोन रचना किंवा कोणतीही भौमितिक रचना करण्यासाठी मदत करते. कच्ची आकृती काढताना आपल्याला मापे अचूक घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याला अंदाजे मापे घ्यायची आहेत. तर इथे आपल्या लक्षात येईल की PQRS ह्यामध्ये PQ 5.6 सेंटीमीटर. मग जर आपण PQ आपण अंदाजे घेतलं की इथे P आहे आणि हा Q आहे आणि ह्यांच्यातलं अंतर आहे 5.6. हे किती आहे? 5.6 सेमी. आता पुढचा कोणता आहे? पुढची बाजू आहे QR. QR म्हणजे या भागामध्ये कुठेतरी ती असणार आहे. QR किती आहे? 5 सेंटीमीटर. आपण 5 सेंटीमीटर म्हणजे ह्या PQ पेक्षा थोडीशी कमी आणि हा QR म्हणजे इथे R असणार आहे. QR ही असणार आहे 5 सेमी. त्यानंतर लांबी PS. PS म्हणजे S इथे कुठेतरी असणार आहे या भागामध्ये. तर PS आपल्याला 4.3 दिलेली आहे. परंतु त्याचबरोबर RS 7 दिलेली आहे. याचा अर्थ 7 याचा अर्थ 5.6 आणि 5 पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे S बिंदू हा जो ह्या भागामध्ये असेल तो थोडा इथे लांब असेल आणि ह्याच्यापेक्षा जवळ असणार आहे. म्हणजे RS पेक्षा QR पेक्षा PS थोडा कमी लांबीचा असेल आणि त्याचबरोबर काय असणार आहे? 5.6 पेक्षा थोडा जास्त लांबीचा असेल. म्हणजे साधारण इथे कुठेतरी तो S हा बिंदू असणार आहे. आणि हे आपण इथे SR काढून घेऊया. म्हणजे इथे PS 4.3 सेमी, SR 7 सेमी. आता QS सुद्धा माहित असणार आपल्याला. ते आहे कर्ण QS ची लांबी 6.2 सेमी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे 5ही घटक जे दिलेले आहेत ते आपण या कच्च्या आकृतीमध्ये लिहिलेले आहेत. आता आपण रचना करूया. इथे लक्षात येईल की इथे त्रिकोण SPQ आणि त्रिकोण QRS हे 2 त्रिकोण एकत्र येऊन हा आपला PQRS हा चौकोन तयार झालेला आहे.
मग आपण जर एक एक त्रिकोण घेऊन त्याची रचना केली तर आपल्याला हा चौकोन PQRS ह्याची रचना आपल्याला करता येईल. त्रिकोण SPQ या त्रिकोणाची जर रचना करायची असेल तर प्रथम आपल्याला पाया PQ काढावा लागेल. पाया PQ आहे 5.6 सेंटीमीटर. आता इथे पाहूया की बिंदू P मी इथे घेतोय. शक्यतो वहीमध्ये रचना करताना ही जी बिंदू आहेत हे कोऱ्या भागामध्ये घ्यावेत जेणेकरून आपली रचना सुस्पष्ट दिसेल. आपण बिंदू P हा घेतला आणि आता आपल्याला माप घ्यायचं आहे 5.6. बिंदू P हा 0 खुणेजवळ ठेवायचा आणि 5.6 एवढं अंतर पट्टीने मोजायचं आहे. 5 आणि 0.6 म्हणजे 5.5 हे आणि 5.6 इथे आपण घेतलेला आहे. म्हणजे हा बिंदू Q असणार आहे आणि हे जोडलं तर आपल्याला मिळणार आहे हे अंतर 5.6. त्यानंतर आपल्याला बिंदू S शोधायचा आहे जो या भागामध्ये असणार आहे जिथे इथे दाखवलंय त्याप्रमाणे. मग S बिंदू शोधण्यासाठी आपण काय करूया की या भागामध्ये कुठेतरी एक कंस घेतला तर आपण दुसरा कंस Q हा केंद्र मानून घेतला तर ते दोन कंस जिथे छेदतील तो आपला बिंदू असणार आहे S. मग आता इथे आपल्याला अंतर घ्यायचं आहे 4.3. कंपासचा जो टोक आहे ते 0 घ्यायचं आणि पेन्सिल जी आहे त्याने 4.3 एवढं अंतर घ्यायचं आहे. इथे आपल्याला दिसेल हे अंतर आहे 4.3 आणि हे अंतर घेऊन आपण P हा केंद्र मानून इथे कंस घ्यायचा आहे. कंस अशा प्रकारे घ्यायचा आहे की आपल्याला माहिती आहे की इथे आपण QS 6.2 घेणार आहोत. म्हणजेच ह्यापेक्षा थोडासा मोठा इथे कर्ण असणार आहे किंवा ही बाजू असणार आहे. तर आपण बिंदू P मधून एक कंस घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला Q या बिंदूतून 6.2 इतकं माप घ्यायचं आहे. कंपास मध्ये अशा प्रकारे आपण अंतर मोजूया. 6.2 म्हणजे 6 आणि सेंटीमीटर आणि 2 मिलीमीटर. 2 खुणा इथे दिसत आहेत. आता हे माप झालं 6.2 आणि आधीच काढलेल्या कंसाला पुन्हा छेदणारा कंस घ्यायचा आहे. म्हणजे हे माप होईल 6.2 आणि इथे आपल्याला हा जो आहे हा बिंदू मिळणार आहे बिंदू S. इथे हा बिंदू S आणि P जोडून घ्यायचा आहे आणि तसाच इथेही QS जोडून घ्यायचा आहे. म्हणजेच इथे आपल्याला SPQ हा त्रिकोण मिळालेला आहे. अर्धी रचना आपली पूर्ण झालेली आहे. आता QS हा पाया मानून R हा बिंदू शोधायचा. जसं आपण PQ पाया मानून S बिंदू ज्याप्रमाणे शोधला त्याप्रमाणेच QS हा पाया मानून इथे आपण बिंदू
शोधूया. कोणता बिंदू शोधायचा आहे? आर. त्यापूर्वी आपण जी मापे आपल्याला माहिती आहेत ती लिहून टाकूया. 5.6 सेमी हे आहे, 4.3 सेमी, त्यानंतर ही आहे 6.2 सेमी. आता आपल्याला आर हा बिंदू शोधायचा आहे. कंपासमध्ये कोणती कोणती मापे घ्यायची आहेत? तर 5 सेमी आणि 7 सेमी. आपण प्रथम 7 सेंटीमीटर हे माप घेऊया. तुमच्या लक्षात आलं असेल की माप कसं घ्यायचं आहे. कंपास टोक आहे ते 0 ठेवायचं, 0 ठेवायचं आणि पेन्सिल हळूहळू ऍडजस्ट करत 7 वर आणायची. म्हणजे इथे आता हे कंपासमध्ये माप आलं 7 सेमी. जसं इथे आपण पाहतो की आर बिंदू इथे कुठेतरी येणार आहे. आपण याप्रमाणे इथे एक कंस घेऊया. कंस अशा प्रकारे घ्यायचा आहे की इथे आपल्याला 5 सेंटीमीटरचा कंस इथे करायचा आहे, 5 सेंटीमीटर अंतरावर. त्यामुळे हे अंतर 5 सेंटीमीटर आहे की नाही याचा अंदाज लावायचा. तो कसा लावणार? इथे आपल्याला दिसतंय की हे 5.6 आहे, म्हणजे 5 इथे कुठेतरी असणार आहे. हे आपण ते लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे हा कंस घ्यायचा आहे. आता कंपासमध्ये पुन्हा अंतर घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. आधी आपण 7 घेतला होता, आता 5 घेऊया. 5 सेंटीमीटर अंतर. क्यू हा केंद्र मानून एस मधून काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आहे. म्हणजेच हा जो बिंदू मिळणार आहे तो बिंदू असणार आहे आर आणि त्याचं एस पासूनचं अंतर असेल 7 आणि क्यू पासूनचं अंतर असेल 5 सेंटीमीटर. आपण जोडून घेऊया. हे बिंदू जोडल्यानंतर आपल्याला बाजू एस आर आणि आता आपला जो तयार झाला तो आहे पी क्यू आर एस हा अपेक्षित चौकोन. आता चौकोन पूर्ण झाल्यानंतर जे काही घटक आपल्याला दिलेले आहेत त्या सगळ्या घटकांची मापे लिहायची आहेत. तिथे आपण लिहूया. बाजू क्यू आर चं माप आहे 5 सेंटीमीटर, बाजू एस आर चं माप आहे 7 सेमी. म्हणजे अशा प्रकारे आपला हा चौकोन पी क्यू आर एस काढून झालेला आहे. मला वाटतं तुम्हाला ही रचना समजलेली असेल. बघा, जेव्हा बाजू दिलेली असतात आणि एक कर्ण दिलेला असतो त्यावेळेला आपल्याला फक्त 2च गोष्टींची गरज आहे. ती म्हणजे पट्टी आणि पेन्सिल लावलेलं कंपास. ह्या 2 वस्तूंचा वापर करून, ह्या 2 साहित्याचा वापर करून आपण ही जी काही चौकोन रचना आहे पूर्ण करू शकतो. चौकोन रचनेचा पुढचा प्रकार आहे चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. आता इथे आपल्याला चौकोन WXYZ हा काढायचा आहे आणि ह्यासाठी आपल्याला इथे दिसेल तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 मापे दिलेली आहेत. आता ही मापे कोणाची आहेत हे आपल्याला प्रथम ओळखायचं आहे. म्हणजेच त्यातल्या 3 बाजू कोणत्या आहेत आणि 2 कर्ण कोणते आहेत. तर इथे आपल्याला नावावरून असं लक्षात येईल की जे एक बिंदू सोडून जर आपण वेगळा पुढचा बिंदू घेतला म्हणजे W x सोडून द्यायचा y घ्यायचा म्हणजे WY आणि XZ. तर WY आणि XZ हे जे काय आहेत हे असणार आहेत कर्ण. म्हणजे इथे WY कुठे लिहिलं आहे? इथे YW म्हणजेच WY हा एक कर्ण आहे आणि XZ म्हणजे ZX
हा सुद्धा एक कर्ण आहे. म्हणजेच ZX आणि YW हे दोन कर्ण आहेत. म्हणजेच YZ, WX आणि ZW या तीन काय असणार आहेत, बाजू असणार आहेत. आपण पहिल्यांदा ह्याची कच्ची आकृती काढून पाहूया की हा कशा प्रकारचा चौकोन असणार आहे. या चौकोनाची कच्ची आकृती काढण्यापूर्वी आपण लक्षात घेऊया की आपल्याला कोणता पाया घेणं सोयीस्कर होणार आहे. तर इथे आपल्याला दिसतं की जर आपण ZW हा पाया घेतला तर त्या पायावर आपल्याला YZ आणि WX या दोन्ही बाजू घेता येतील आणि म्हणून आपण आपल्या सोयीसाठी ZW हा पाया घेऊया. म्हणजेच समजा हा बिंदू Z असेल आणि हा बिंदू W असेल, तर हे अंतर अंदाजे अंतर आपण घेतोय. हे अंतर किती आहे, Z आणि W मधलं जे अंतर आहे हे आहे 5 सेमी. त्यानंतर Z पासून म्हणजे WXYZ Z पासून वर जो बिंदू असणार म्हणजे हा कशा प्रकारे आहे की WXY आणि Z म्हणजे X इथे असणार आहे, Y इथे असणार आहे. म्हणजेच W ते X WX हे अंतर किती असणार आहे इथे जर आपण घेतलं तर हे किती यायला पाहिजे. इथे समजा जर X बिंदू घेतला तर W आणि X मधलं अंतर हे किती व्हायला पाहिजे, 4.5 सेमी. त्यानंतर ZX म्हणजे हे अंतर जे आहे हे अंतर किती असणार आहे, 6 सेमी. त्यानंतर Z ते बघा WXYZ म्हणजे इथे Y असणार आहे. Z पासून Y म्हणजे YZ हे अंतर 4 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजेच इथे कुठेतरी ह्या XW पेक्षा थोडासा छोटा ते कुठेतरी Y असेल आणि हे अंतर असणार आहे 4 सेमी. आणि XY हे अंतर आपल्याला कुठेच दिलेलं नाहीये आणि कोणतं दिलेलं आहे, WY म्हणजे YW हे अंतर दिलेलं आहे. हे अंतर आपल्याला लिहिता येईल. हे किती असणार आहे, 6.5 सेमी. आणि मग X आणि Y हे दोन बिंदू जोडले की इथे आपलं चौकोन पूर्ण होतो. ही चौकोन रचना आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की YZW आणि XZW हे दोन त्रिकोण जर आपण काढले, ह्या दोन त्रिकोणांची रचना जर आपण केली तर आपल्याला आपोआपच चौकोन WXYZ हा मिळणार आहे. म्हणजे WXYZ ची रचना पूर्ण होईल. आपण एक एक टप्पा घेऊया. पहिली स्टेप आहे WZ किंवा ZW हे अंतर घेणे. हे किती घ्यायचं आहे, 5 सेंटीमीटर. आपण Z हा बिंदू घेऊया आणि अंतर घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. सेंटीमीटरवर बिंदू घ्यायचा. हा बिंदू असणार आहे W आणि हे अंतर असणार आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला ZY म्हणजे Y बिंदू इथे घ्यायचा आहे. म्हणजे
वाय हे अंतर 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि डब्ल्यू वाय हे अंतर 6.5 सेमी. आपण एक एक अंतर कंपासमध्ये घेऊया. पहिलं अंतर आहे 4 सेमी. कसं अंतर घ्यायचं हे तुम्हाला माहीत आहेच. थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आधी आणि मग हळूहळू ते अंतर कमी करत आणायचं की 4 सेमी आल्यानंतर थांबायचं आहे. म्हणजे कंपासमध्ये 4 सेमी हे अंतर घेतलेलं आहे. कंस आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे की डब्ल्यू पासून हे जे अंतर येणार आहे हे आपल्याला किती 6.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. त्यामुळे त्याच अंदाजाने आपल्याला कंस सुद्धा काढायचा आहे. तर आपल्याला अंतर घ्यायचे 6.5 सेंटीमीटर. हे अंतर आहे 6.5 सेंटीमीटर. डब्ल्यू हा बिंदू केंद्र मानून या कंसावर आपल्याला छेदणारा कंस काढायचा आहे आणि त्यांचा छेदन बिंदू असणार आहे वाय. मग झेड वाय हा बिंदू जोडला, डब्ल्यू वाय हे दोन बिंदू जोडले, तर आपल्याला त्रिकोण वाय झेड डब्ल्यू मिळणार आहे. आणि त्यामध्ये वाय झेड ही 4 सेंटीमीटर आणि डब्ल्यू वाय हा 6.5 सेंटीमीटर. आपण माप थोडा नंतर देऊया. पूर्ण रचना पूर्ण करून घेऊया आधी. आता आपल्याला एक्स हा बिंदू हवा आहे. एक्स बिंदूसाठी झेड मधून आपल्याला माप घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर आणि डब्ल्यू तून माप घ्यायचं आहे 4.5. म्हणजे पहिल्यांदा आपण 6 सेंटीमीटर घेऊया. कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेतलं. झेड हा बिंदू मानून कंस घ्यायचा आहे. परंतु कंस घेताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला डब्ल्यू मधून 4.5 सेंटीमीटर कंस घ्यायचा आहे. इथे आपण हा कंस घेतलेला आहे. नंतर 4.5 सेंटीमीटर हे अंतर घ्यायचं. 4.5 आणि डब्ल्यू मधून कंस घ्यायचा आहे. डब्ल्यू हे केंद्र मानून आणि मग इथे कंस घ्यायचा. आता इथे बघा आपलं कंस हे छेदत नाहीत. मग अशा वेळेला आता इथे पहा आपले कंस छेदत नाहीत, तर अशा वेळेला आपल्याला हा कंस इथे वाढवावा लागणार आहे. म्हणजे असं जर घडलं तर आपण काय करायचं, हा कंस आहे तो वाढवायचा. मग त्यासाठी माप आपल्याला किती घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर. म्हणूनच योग्यरित्या माप घेणं गरजेचं आहे आणि अंदाजाने अशा प्रकारे अंदाज घ्यायचा की शक्यतो ते कंस सहज एकमेकांना छेदतील. आता आपण 6 सेंटीमीटर कंपासमध्ये माप घेतलं. झेड हा कंस केंद्र मानला, झेड हा बिंदू केंद्र मानला आणि त्या कंसाला छेदणारा कंस काढला. इथे आपल्याला हा जो बिंदू मिळणार आहे छेदन बिंदू हा असणार आहे एक्स. म्हणून आपला बिंदू डब्ल्यू आणि एक्स हा जोडला, त्यानंतर बिंदू झेड आणि एक्स हा जोडला. आता हा एक त्रिकोण मिळाला, इथे एक त्रिकोण मिळालाय. त्याच्यामध्ये त्याची बाजू आहे 4.5
5 सेमी आणि ही बाजू आहे म्हणजेच कर्ण आहे 6.5 सेमी, हा कर्ण आहे 6 सेमी आणि x आणि y हे जर जोडले तर चौथी बाजू जी आपल्या चौकोनाची ती मिळणार आहे XY आणि अशा प्रकारे आपल्या जो चौकोन आहे WXYZ हा आपल्याला मिळालेला आहे. आता एक लक्षात घ्यायचं की आपण जी कच्ची आकृती काढलेली असते ही कच्ची आकृती आपण अंदाजे माप घेऊन काढलेली असते. त्यामुळे जी आपली प्रत्यक्ष आकृती जी येणार आहे ही आकृती बऱ्याच वेळेला कच्च्या आकृतीच्या आराखड्याप्रमाणे नसते किंवा कच्च्या आकृतीत जशा प्रकारे रचना असते तशी नसते. तरीही काही हरकत नाही, ही आपल्या माहितीसाठी आपण काढलेली असते की आपल्याला कोणकोणत्या पायऱ्या कशा पद्धतीने करायच्या आहेत. इथे आपल्याला आपला चौकोन WXYZ हा मिळालेला आहे. मला वाटतं ही तुमच्या लक्षात रचना आलीच असेल. आता सराव संच 8.1 मध्ये ह्यावर आधारित जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.